नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये। आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना पुणे शहरातील डेक्कन परिसरातील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या हॉस्टेलच्या मुलांची। पुण्यामधील डेक्कन परिसरात खूप मोठ्या प्रमाणात हॉस्टेलाइट मुलं राहतात आणि ही मुलं पुण्यातील वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकत असतात। याच डेक्कन परिसरातील एका बिल्डिंगमधील एका 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून एक दिवस अतिशय दुर्गंधी येऊ लागली होती आणि आजूबाजूच्या परिसरातील कुत्री मांजरं ही त्या बिल्डिंगमध्ये शिरू लागली। त्यामुळे बिल्डिंगमधील लोक घाबरले आणि त्यांनी पोलिसांना कळवलं। पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी चौकशी केली तेव्हा समजले की मागील 2 महिन्यांपासून इथं कुणीच राहत नाही आणि फ्लॅट रिकामा आहे। फ्लॅट मालक देखील घटनास्थळी आला आणि त्यानं आपल्या चावीने दरवाजा उघडला आणि जे चित्र समोर दिसलं ते पाहून सर्वजण घाबरले, कारण दरवाजा उघडताच सर्वत्र दुर्गंधी पसरली आणि घरामध्ये प्रचंड माशा घोंगत होत्या। बेडरूम मधील एका सिंगल बेडवर एका 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह पडला होता आणि तो पूर्णपणे सडून गेला होता। कमीत कमी 10 दिवस तरी तो मृतदेह तिथंच असेल। पोलिसांनी तात्काळ बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आणि संपूर्ण फ्लॅटची तपासणी सुरू केली। तेव्हा फ्लॅटमध्ये काही कंडोम आणि काही उत्तेजित करण्यासाठी वापरले जाणारे स्प्रे आणि गोळ्या सापडल्या। तसेच विविध प्रकारचे चॉकलेटचे रॅपर आणि चॉकलेटही तिथं होते। हे पाहून पोलिसांना हे सेक्स स्कॅन्डल रिलेटेड प्रकरण वाटू लागलं। घर मालकाकडे विचारणा केली तेव्हा पोलिसांना त्यानं सांगितलं की या फ्लॅटमध्ये ज्या मुली राहत होत्या त्या 2 महिन्यांपूर्वीच हा फ्लॅट सोडून गेल्या आणि त्या फ्लॅट सोडून गेल्यानंतर मी पूर्ण फ्लॅट साफ केला। मागील 20 दिवसांपूर्वी मी इथं येऊनही गेलो होतो। पोलिसांनी मृतदेहाच्या जवळ असलेल्या कागदपत्रावरून आणि फोनवरून मृतदेह ज्या तरुण मुलाचा आहे त्याच्या घरच्यांशी संपर्क केला। तेव्हा समजले की हा मुलगा म्हणजे संग्राम नाईक, मूळचा नाशिकचा, आणि तो कोथरूड परिसरात आपल्या मित्रांसोबत राहत होता। त्याचा फोन अचानक बंद लागत होता म्हणून सर्वजण त्याला शोधू लागले होते, परंतु त्याचा काही पत्ता लागेना। म्हणून कोथरूड पोलीस स्थानकात त्याची तक्रारही देण्यात आली आणि त्याचा तपास सुरू झाला। संग्रामच्या फोनमधील शेवटचे कॉल तपासण्यात आले, परंतु त्यात विशेष असे काही पुरावे न मिळाल्यामुळे संग्रामचे कोणासोबत सोशल मीडियामध्ये संभाषण होत होते का हे तपासले आणि संग्रामच्या इंस्टाग्राममध्ये एक चॅटिंग पोलिसांना मिळाली आणि ही चॅटिंग ज्या मुलीसोबत होती ती मुलगी डेक्कन परिसरात एका हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत राहत होती। पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेतलं। इकडे ज्या मुली 2 महिन्यांपूर्वी सोडून गेल्या होत्या त्यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी फोन करून बोलावलं। यामध्ये संग्रामसोबत ज्या मुलीचं चॅटिंग सुरू होतं ती म्हणजे साक्षी गोस्वामी आणि या साक्षी गोस्वामीबद्दल रूममध्ये राहत असलेल्या एका मुलीने माहिती सांगितली की ती म्हणजे साक्षी गोस्वामी ही फ्लॅटमध्ये राहत असणाऱ्या एका मुलीची मैत्रीण होती आणि ती या फ्लॅटवर देखील आली होती। जेव्हा पोलिसांनी साक्षी गोस्वामीला ताब्यात घेतलं तेव्हा साक्षीने या प्रकरणाबद्दल मला काहीच माहीत नाही असं सांगितलं। मी फक्त त्या मुलाची मैत्रीण आहे, आमची ओळखही इंस्टाग्रामवरच झाली होती। आम्ही 1-2 वेळा भेटलो होतो, परंतु या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं तिनं सांगितलं। परंतु पोलिसांच्या प्रश्नांना शाब्दिक चकवा देण्यात साक्षी अयशस्वी ठरली, कारण पोलिसांनी तिला इंस्टाग्राम चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल बद्दल विचारपूस केली तेव्हा तिला वाटलं की पोलिसांकडे त्याचे पुरावे आहेत। ती खरं सांगण्यास कबूल झाली। संग्रामची आणि साक्षीची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती। संग्राम आणि साक्षी नशेमध्ये असल्यामुळे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले होते आणि हे पुढे बरेच दिवस सुरू झाले। हे संबंध साक्षीच्या काही मैत्रिणींना समजले होते। संग्राम दिसायला सुंदर असल्यामुळे बऱ्याच मुली त्याच्या संपर्कात होत्या।
एक दिवस साक्षीच्या काही मैत्रिणींनी पार्टी करायचं ठरवलं आणि संग्रामला त्या पार्टीला बोलवून आमच्याशी ओळख करून द्यायचं ठरवलं. आणि पार्टीचा दिवस ठरला. पार्टी कुठे करायची हे साक्षीच्या एका मैत्रिणीने, म्हणजे त्या फ्लॅटमध्ये राहत असणाऱ्या एका मुलीने सांगितले. कारण फ्लॅट जरी तिने सोडला असला तरी तिच्याकडे एक डुप्लिकेट चावी होती आणि त्या मुलीला हे माहीत होतं की त्या दिवशी घरमालक बाहेरगावी जाणार होते, म्हणजे काही अडचण येणार नाही. ठरल्याप्रमाणे सर्वजण रात्रीच्या 10 वाजता त्या फ्लॅटवर जमले. या फ्लॅटवर 4 मुली आल्या आणि एकटाच संग्राम. जसजसं दारूची झिंग सर्वांना चढत गेली तसतसं सेक्सबद्दल चर्चा सुरू झाल्या आणि एका मुलीने संग्रामला काही उत्तेजित करणाऱ्या गोळ्या खायला दिल्या आणि मुलींनीही स्वतःच्या अंगाला उत्तेजित करणारे मलम आणि स्प्रे लावले. हॉस्टेलमध्ये राहून ज्या फॅन्टसीबद्दल या मुली चर्चा करायच्या त्या त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या. 4 मुलींनी आपली भूक एका मुलाकडून भागवण्यास सुरुवात केली. सगळ्या बाजूंनी या 4 मुली संग्रामवर तुटून पडल्या होत्या. जवळजवळ हा प्रकार 7 तास चालला होता. संग्रामच्या शरीरात थोडी सुद्धा ताकद उरली नव्हती आणि संग्राम चक्कर येऊन पडला. तेव्हा वाटलं की तो झोपी गेला, म्हणून सर्व मुलीही तिथंच झोपल्या. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा या मुलींनी संग्रामला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा संग्राम काही उठेना आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की संग्रामने जीव सोडला आहे. म्हणून त्यांनी घाबरून फ्लॅट बंद केला आणि चौघीही तिथून निघून गेल्या. त्यामधील एक मुलगी बेंगलोरची होती, एक सुरतची, एक जळगावची आणि जी जळगावची मुलगी होती ती आपल्या घरी निघून गेली. पोलिसांनी या 4ही मुलींवर गुन्हा दाखल केला. त्यांना ताब्यात घेतलं. हा सगळा प्रकार लज्जास्पद होता. अशा घटना घडण्याचं खरं कारण म्हणजे अश्लील व्हिडिओ पाहणं आणि पाश्चात्य संस्कृती स्वीकारणं हेच आहे. या 4 मुलींच्या घरी जेव्हा हा प्रकार समजला असेल तेव्हा त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल. हा एक प्रकारे संग्रामवर झालेला बलात्कारच होता. अशी कृत्य करण्याआधी समाजाचा आणि संस्कृतीचा आणि आपल्या कुटुंबाचा विचार करणं फार गरजेचं आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या पर्वात अशाच एका घटनेसोबत. धन्यवाद.